PRP किंवा GFC झाल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आणि कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। मी आहे डॉक्टर नीरज भवान, बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जन, निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटर, सांगली आणि कोल्हापूर। मित्रांनो, आणि तुम्हाला माहिती असेलच, खूप लोक PRP घेतात, त्याबरोबर GFC घेतात आणि अनेकदा त्यांची ही महत्त्वाची शंका असते, सर आज मी काय करायला पाहिजे किंवा आज औषधं घ्यायला पाहिजे नाही पाहिजे, व्यायाम कधी करू। तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये याबद्दल काही माहिती घेणार आहे। सर आपण एक काम करू, हा व्हिडिओ दोन पार्टमध्ये डिवाइड करू। एक म्हणजे PRP झाल्याच्या दिवशी काय गोष्टी करायच्या आहेत नाही करायच्या, आणि दुसऱ्या दिवशी काय गोष्टी करायच्या नाही करायच्या याच्या। ओके, तर बेसिक आपण एक गोष्ट बघूया, PRP म्हणजे काय। PRPलाच प्लेटलेट रिच प्लाझ्मा असं म्हणतात। त्याचंच पुढचं व्हर्जन आहे GFC, ज्यामध्ये आपण काय करतो की पेशंटचं आपण ब्लड काढतो, त्याच्यातून काही ग्रोथ फॅक्टर्स हे प्लेटलेटच्या स्वरूपात असतात ते सेपरेट करतो आणि ते आपण परत स्काल्पमध्ये इंजेक्ट करतो, म्हणजे केसांच्या मुळाशी ते इंजेक्ट करतो। ही एक साधारण एक मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रोसिजर असते। ह्याच्यामध्ये आपण इंजेक्ट करताना ही प्रिकॉशन घेतो की त्या ठिकाणी कुठलं इन्फेक्शन नाही आहे, त्या ठिकाणचा एरिया पूर्ण स्टरलाइज झालेला असतो। ह्याला मिनिमली इन्व्हेसिव्ह का म्हटलं, कारण की हे जी काही PRP आपण इंजेक्ट करतो, GFC आपण इंजेक्ट करतो, ते करताना जी काही निडल वापरली जाते ती खूप छोटी निडल असते। जनरली याला इन्शुलिन सिरिंज आपण वापरतो, ज्याचा निडलचा डायमीटर हा 32 गेज म्हणजे एकदमच छोटा असतो। त्यामुळं ज्या ठिकाणी एंट्री पॉईंट असते त्या ठिकाणी तुम्हाला छोटासा बंप वाटू शकतो, पण त्याच्या पलीकडं मोठा त्रास, ब्लिडिंग वगैरे हे गोष्टी होण्याची शक्यता खूप कमी असते। त्यामुळंच PRP किंवा GFCला आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रोसिजर म्हणतो। त्यामुळं हेअर ट्रान्सप्लांट नंतर जी काही काळजी घ्यायला लागते, जशा पद्धतीने 4 दिवस तुम्हाला विश्रांती घ्यायला लागते, तेवढं आपल्याला PRP किंवा GFC नंतर करायची गरज नाही। ही प्रॉपर एक ऑफिस प्रोसिजर आहे। समजा PRP करताना आपण काय करतो, पहिल्यांदा आम्ही त्या ठिकाणी छोटं लोकल ॲनेस्थेसिया म्हणजे इंजेक्शन लिग्नोकेनचा वापर करून त्या ठिकाणचा भाग आपण सून करून घेतो आणि त्या ठिकाणी आपण PRPचे इंजेक्शन देतो। इंजेक्शन दिल्यानंतर इमिजिएटली तो भाग जरासा लाल झाल्यासारखं वाटू शकतो, त्या ठिकाणी सूज येते, ऑब्व्हियसली सूज येते, कारण की आपण तिथे PRP इंजेक्शन दिलेले असतात। कधी कधी छोटंसं ब्लिडिंग पण होऊ शकतं। इमिजिएटली झाल्या जर ब्लिडिंग जर जास्त होत असेल किंवा तुम्हाला जर डिस्कम्फर्ट वाटत असेल तर आम्ही एक पेशंटला सजेस्ट करतो की त्या पॉईंटमध्ये जिथं ब्लिडिंग होतं त्या ठिकाणी गॉजपीस असेल तो साधारण 3 ते 5 मिनिटासाठी दाबून ठेवा, म्हणजे ते ब्लिडिंग थांबून जाईल। PRP झाल्यानंतर आम्ही पेशंटला ही ॲडवाईस करतो की तुम्ही इमिजिएटली सेंटर सोडू नका, साधारण 5 ते 10 मिनटं तुम्ही विश्रांती घ्या। त्याबरोबरच PRP करायच्या अगोदर काहीतरी खाल्लेलं आहे किंवा ब्रेकफास्ट किंवा लंच किंवा डिनर काहीतरी केलेलं आहे ह्याची तुम्ही खात्री करून घ्या। काही लोकांना हायपोग्लायसेमियामुळे PRP किंवा त्याच्यानंतर चक्कर पण येऊ शकते। इमिजिएटली झाल्यानंतर भुलीचा जो काही असर असतो, भुलीची जे काही आपण इंजेक्शन देतो त्यामुळे त्या ठिकाणी जरासा सुन्नपणा राहू शकतो, त्या ठिकाणी बधीरपणा राहू शकतो, डोकं जड वाटू शकतो, पण जसं जसं वेळ जातो तसं तसं ती रिकव्हरी होऊन जाते। साधारण त्या दिवशी काय काय काळजी घ्यायला पाहिजे, पहिला महत्त्वाची काळजी म्हणजे त्या दिवशी तुम्ही आंघोळ करायची नाही, डोक्यावरून पाणी घ्यायचं नसतं। त्या दिवशीचे जे काही मेडिसिन्स असतील, समजा तुम्ही मिनॉक्सिडिल सिरम वापरता, दुसरे कुठले हेअरचे सिरम वापरता, तर हे PRPच्या दिवशी घेणं तुम्ही अवॉइड करायला पाहिजे। त्याबरोबर जो काही PRPचा झालेला पार्ट असेल त्या ठिकाणी एकदम घासण्याची प्रक्रिया असेल किंवा खाजवायची प्रक्रिया असेल ती जास्तीत जास्त अवॉइड करायचा तुम्ही प्रयत्न करा। काही लोकांना PRP नंतर त्या ठिकाणी दुखू शकतं, ते दुखणं त्यांचं जास्त वेळेसाठी राहू शकतं, तर त्यासाठी आम्ही काही पॅरासिटामॉल किंवा NSAIDची गोळी आम्ही ॲडवाईस करतो। काही लोकांना तिथं खाजवणे किंवा इचिंग होणे अशा पद्धतीचा पण प्रकार होऊ शकतो। हा जो काही प्रकार आहे हा जनरली मॅनेजेबल असतो। साधारण जर तुम्हाला दुखणं, खाजवणं हे पहिल्या 24 तासासाठी असेल तर आम्ही असं सांगतो की जास्त त्याच्यासाठी पॅनिक होऊ नका, पण सुन्नपणा 24 तासापेक्षा जास्त असेल, सूज 24 तासापेक्षा जास्त असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी PRP GFC घेतलेली आहे त्या डॉक्टरांशी तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधा। त्याबरोबरच अनेक लोक मला विचारतात की PRP झाल्या मी बाहेर पडू शकतो का, त्याच्यानंतर मी खेळायला वगैरे जाऊ शकतो का, व्यायाम करू शकतो का। तर PRPच्या दिवशी शक्यतो व्यायाम, हेवी एक्सरसाइज असेल किंवा ज्याने तुम्हाला खूप घाम येईल अशा पद्धतीच्या प्रोसेस अवॉइड करायचा प्रयत्न करा। काही लोक सेंटरला येताना किंवा जाताना बाईकवरून आलेले असतात, तर अशांना आम्ही ॲडवाईस करतो की तुम्ही जाताना कॅप घाला,
कॅप घालणं जमत नसेल तर तुम्ही जी काही सर्जिकल कॅप असते हेअर ट्रान्सप्लांट नंतर दिली जाते ती घालू शकता. हे लक्षात द्या की त्या ठिकाणी धूळ बसणार नाही किंवा त्या ठिकाणी दुसरे काही वरून पोल्युशनचे घटक किंवा हे असतील ते बसणार आहेत, अशा पद्धतीने तुम्ही काळजी घ्या. ओके, तर आता पुढचा वेळ म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही काय काय गोष्टी करू शकता. जनरली साधारण एक 12 तासामध्ये 8 ते 12 तासामध्ये PRP नंतरची जी काही सूज असते ते निघून जाते. काही लोकांमध्ये रेअरली ही सूज कपाळाच्या इथे राहू शकते साधारण 24 तासासाठी. काही लोकांना सुन्नपणा राहू शकतो, काही लोकांना पेन पण असू शकतं, कधी कधी इचिंग पण असतं. पण पहिल्या 24 तासामध्ये ह्या गोष्टी आपण टोटली नॉर्मल समजतो. दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्या काही तुमच्या रुटीन ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या करू शकता. तुम्ही हेडवॉश करू शकता, तुम्ही तुमचा शॅम्पू वापरू शकता आणि 24 तासानंतर तुम्ही जे काही सिरम वगैरे लावणार असाल, रात्री जे काही सिरम लावता त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी PRPच्या अगोदर ज्या गोष्टी करत होता त्या गोष्टी तुम्ही करू शकता. काही लोक विचारतात की PRP किंवा GFC नंतर कलर किंवा हेअर कटिंग करू शकतो का. साधारण PRPची ही जी काही मिनिमल इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे ती झाल्यानंतर आम्ही 2 ते 3 दिवस थांबायला सांगतो. ज्या काही जखमा झालेल्या असतात त्या पूर्णपणे बऱ्या झाल्यानंतर तुम्ही केस कटिंग करू शकता, त्यावरच हेअर कलर पण करू शकता. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये PRP त्याबरोबरच GFC झाल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे, काय गोष्टी बघायला पाहिजे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळाली असेल. या व्हिडिओमध्ये एखादा मुद्दा जर मिस झाला असेल किंवा राहिला असेल तर खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही पोस्ट करू शकता. त्याबरोबरच आमचं इंस्टाग्रामचं चॅनल आहे, त्याला तुम्ही फॉलो करू शकता आणि यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.